तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आजचा जो अनुभव आलेला आहे टायर पंक्चरचा, तोच तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवायचा आहे. ॲक्च्युली टायर पंक्चरचा झाला होता परवा, परंतु व्हिडिओ टाकायला आज वेळ मिळतो म्हणून मी आज तुम्हाला थोडीशी त्याची सविस्तर माहिती देतो. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याकडे काय आहे, बुलेट. तर बुलेटचा टायर पंक्चर झाला नेमका सकाळी कामावरती जाताना. तर गाडी तशी ठेवली आणि मी गेलो पायी कामावरती. आल्यावरती म्हटलं की पहिला त्याचं काम करून घेऊया. काम करताना असं लक्षात आलं की बाबा कोणच तयार नाही आहे यायला. म्हणजे जो पंक्चर काढणारा आहे तो म्हणतो की तुम्हाला टायर घेऊन यावं लागेल. तर म्हटलं टायर मी कसा घेऊन येऊ, कारण खोलायला तुला यावं लागेल. तो म्हणायला लागला की माझ्याकडे तेवढे पाने नाही आहेत, कुठला पाना लागेल, किती वेळा येऊ जाऊ. तर अशा प्रकारे त्यांनी एक दिवस त्याच्यामध्ये घालवला. नंतर माझा मित्र आहे निशिगंध, मी त्याला फोन केला, त्याच्याकडे पण सेम बुलेट आहे. तर म्हटलं त्याचा काय एक्सपिरियन्स आहे का. तर त्याने मला सांगितलं की गाडी तू धक्का मारून घेऊन जाऊ नकोस, नाहीतर टायरची पूर्ण वाट लागेल. तर पुढे मी काय केलं आणि कशी गाडी त्या टायर पंक्चरवाल्याकडे कशी नेली याचा पूर्ण अनुभव या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला भेटूया आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा बघा आपला हत्ती साईड स्टँडवरती उभा आहे. याला धक्का मारणं म्हणजे अशक्यच आहे, मला तरी अशक्य आहे. आणि जर धक्का मारून आपण नेली असली तर टायर बस्ट होण्याचे पण चान्सेस आहेत. आता आपण मेन स्टँडवरती त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात हवा भरण्यासाठी बघा मी काय जुगाड केलेला आहे. जुगाड इन द सेन्स थोडा खर्च केलेला आहे आणि तो करावाच लागणार होता. टायरपेक्षा तो खर्च कमी आहे. त्यासाठी हे तात्पुरती हवा भरण्यासाठी आपण टायर इन्फ्लेटर लावलेला आहे. तर त्याचा पण चेक होत आहे. ॲक्च्युली फर्स्ट टाईम आपण वापरतो आहोत, हे नवीनच घेतलं आहे ॲमेझॉनवरतून. ॲटोमॅटिक त्याला कट ऑफ आहे आणि हळूहळू त्यामध्ये टायरमध्ये हवा भरली जाईल. ॲक्च्युली खिळा होता तो ऑलरेडी मी काढला होता. आपण काय रेग्युलर ब्लॉग करत नाही ना, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. या कार इन्फ्लेटरमध्ये बरेच मोड आहेत, जसं कार, बाईक, सायकल आणि फुटबॉल. यामध्ये फुटबॉलमध्ये सुद्धा आपण हवा भरू शकता. बघत असाल की त्याच्यामध्ये हळूहळू हवा भरली जाते. आता 20 वरती दाखवतोय, 21. आणि आपण हे बाईकच्या मोडवरती याला ठेवलेलं आहे आणि 32ची हवा त्यामध्ये भरली जाईल, 32 PSIची. त्याच्या हिशोबाने मग तो ॲटोमॅटिक कट ऑफ व्हायला पाहिजे ॲज पर त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने. तर बघूया ॲटोमॅटिक हे कट ऑफ होतं की नाही 32 वरती गेल्यावरती. आता 30 वरती गेलेला आहे काटा, ॲक्च्युली 32 व्हायला पाहिजे. आणि यामध्ये ते ॲटोमॅटिक कट ऑफ होणार असं कंपनीचं सांगतात. फक्त आतापर्यंत 1-2 मिनटं झाली असतील आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर हवा ही भरली गेलेली आहे. 31 आणि 31.5 आणि हे झालेले आहे 32. ॲटोमॅटिक कट ऑफ झालेलं आहे. वा, खरंच मस्त आहे. हे बघा साईड स्टँडवरती ठेवलेली आहे. टेम्पररी आपण हवा भरलेली आहे. आणि यानंतर आपण जाऊया गॅरेजवरती. तर मित्रांनो, ज्याने हवा भरली येते हे मी पेट्रोनिक्सचं वायू 9.0 पोर्टेबल टायर इन्फ्लेटर घेतलेलं आहे. याची बॉक्सवरती किंमत काहीतरी 4,000 दाखवते, परंतु हे मिळतं 1850ला ॲमेझॉनवरती. हे फार सुंदर वस्तू आहे ज्याने मी टेम्पररी हवा भरलेली आहे आणि जेणेकरून मी गॅरेजपर्यंत पोहोचू शकेन. A1 टायर सर्व्हिस. इथे आपण आपल्या टायरचा पंक्चर आहे तो काढणार आहोत. उभेद आहे तो आपली मदत करेल. आणि हा बघा इथे आल्यावरती टायर बसला. पुन्हा टेम्पररी हवा होती ती निघून गेलेली आहे, कारण मी चालवत घेऊन आलो होतो. आणि हा आहे उभेद, त्याने काम चालू केलेलं आहे. बापरे, काय करतोय हा. टायर काढणं खरंच भरपूर मेहनतीचं काम होतं. फायनली टायर निघाला आणि उबेदने एकट्यानेच हा टायर काढला. मानला पाहिजे त्याला, एकटाच तो हँडल करतोय. आणि बुलेटसारखी गाडी
वा उबेद वा. आणि याच्यानंतरची सगळी प्रोसेस तुम्हाला मी फटाफट दाखवतो, नाही तर तुम्ही सगळेजण बोर व्हाल, कारण जास्त लॉंग व्हिडिओ बनवणे ते पण बरोबर नाही आहे. तर एकदम संक्षिप्त रूपात तुम्हाला पुढे प्रोसेस सगळी समजेल आणि दिसेल की काय काय उबेदने केलं आहे ते. कितना हुआ 200. तो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या वेळेस. धन्यवाद.